नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जुन्या शर्टचा रियूज। तुम्ही कोणताही शर्ट घ्या, मुलांचा, मिस्टरांचा, जो कोणता तुमच्याकडे अवेलेबल असेल त्यापासून तुम्ही आजची आयडिया नक्की ट्राय करू शकता। मी माझ्या मुलाचा शर्ट घेतलेला आहे, आता त्याला येत नाही, तो टाईट झालाय, त्यामुळे तर म्हटलं चला याच्यापासूनच एक युनिक आयडिया आहे ती तुमच्यासोबत शेअर करूया आणि एकही रुपया खर्च न करता तुम्ही आजची आयडिया आहे ती नक्की बनवू शकता। तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओ युजफुल आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉईंट असतात ना ते पण देत चला। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। सर्वात अगोदर मैत्रिणींनो, आपण या शर्टच्या बाह्या आहेत त्या कट करून घेऊ आणि वरचा जो कॉलरवाला पार्ट आहे तो पण कट करून घेऊया। आता त्यानंतर उरलेला जो शर्ट आहे ते स्ट्रेट लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे, म्हणजे चौकोनी कपडा आपल्याला इथे पाहिजे आहे त्यासाठी। तर बरोबर मी अशा पद्धतीने लाईन ड्रॉ केल्या चारी साईडने आणि सरळ आपण याची कटिंग करून घेऊ। आता याचा चौकोनी कपडा आपल्याला कितीचा मिळालेला आहे ना ते पण मी तुम्हाला सांगते। तुमचा जर मोठ्या माणसाचा शर्ट असेल तर त्याचं माप जास्त भेटेल, पण माझ्या मुलाचा होता हा। तर बघा, इकडनं याची 14 इंच रुंदी आहे, तर आपण 14 बाय 14 इंचाचा इथे जो चौकोन आहे ना तो कट करून घेऊ। ठीक आहे, बरोबर हे सेंटरचे बटणं होते ना तिथून 7 इंच इकडं 7 इंच तिकडं केलं मी, म्हणजे बटणं आपल्या बरोबर सेंटरला येतील आणि इकडनं पण 14 इंचावरती मार्क करून घेत आहे, म्हणजे चौकोनी कपडा आपण इथे कट करून घेतलेला आहे शर्टमधून। ठीक आहे, बघा 2 पीस आहे, मागचा आणि पुढचा। आता इथे माझी परत व्यवस्थित बसत आहे, तर परातीच्या मापाचंच मी इथे सर्कल आहे ते ड्रॉ करून घेत आहे। तुमचं जे काही ताट बसत असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे राऊंडची मार्किंग करून घेऊ शकता आणि जशी मार्किंग केली तशीच आपण याची कटिंग पण करून घेऊया। ठीक आहे, या पद्धतीने। आणि बघा, मागचा आणि पुढचा 2 सर्कल आपले सोबतच कट झालेले आहेत। ठीक आहे, आता त्यानंतर या ज्या शर्टच्या बाह्या आहेत ना त्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत। तर या पद्धतीने आपण ही शर्टची बाही आहे ती पूर्णपणे ओपन करून घेतली आणि याच्यामधून आपल्याला आहे ना कडेकडेला साईडला पट्टी लावण्यासाठी स्ट्रेट पट्टी कट करून घ्यायची। तर मी इथे 4-4 इंच रुंदीच्या पट्ट्या आहेत त्या सरळ पट्ट्या कट करून घेत आहे। बघा, हे राऊंडचं माप मोजून घेते मी, म्हणजे जेवढं भरेल तेवढी लांबीचा कपडा पाहिजे आपल्याला। तर ते 45 इंच भरलं तर 47 इंच लांबीचा आपल्याला कपडा पाहिजे आहे। तर त्यासाठी मी इथे या बाह्यामधूनच कपडा येतो कट करून घेत आहे 4 इंच रुंदीचा। ठीक आहे, तर एका बाईमधून आपल्याला एवढा कपडा येतो मिळालेला आहे। आता दुसऱ्या बाईचा पण आपल्याला सेम अशाच पद्धतीने कपडा येतो कट करून घ्यायचा आहे आणि मग बघायचं ते आपलं 47 इंच लांबीचा कपडा भरतो की नाही ते। ठीक आहे, तर या पद्धतीने दुसरी पण बाई मी इथे कट करून घेतली आणि इथे पण जे अगोदर 4 इंच रुंदीची पट्टी कट केली तीच ठेवून घेतली, म्हणजे आपल्याला सारखं इंच टेप ठेवून मार्किंग करून कटिंग करावी लागत नाही। ठीक आहे, तर या पद्धतीने बाईमधून आपण या पट्ट्या कट करून घेतल्या। आता या पट्ट्या आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायच्या आहे आणि अखंड पट्टी आहे ती स्टिच करून घ्यायची आहे। तर चला मी ही पट्टी स्टिच करून घेते आणि दाखवते तुम्हाला। ठीक आहे, तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, जे जोड होता ना तो मी देऊन घेतलेला आहे आणि या ज्या पट्ट्या आहेत त्या आपण स्टिच करून घेतलेल्या आहेत। आता इथे मी ना जो बटनावाला पार्ट आहे ना तो तसाच ठेवणार आहे। तुम्हाला इथे झिप अटॅच करायची असेल ना तर तुम्ही झिप पण अटॅच करू शकता, पण मी शर्टचे जे बटणं आलेले ना ते असेच ठेवणार आहेत या पार्टला। ठीक आहे, आता त्यानंतर आपल्याला ना यातला आहे ना एक पार्ट आहे ना जरा वेळ साईडला ठेवू आणि एकाच पार्टवरती मी तुम्हाला ना समजावून सांगते। तर बघा, हा जो पार्ट आहे तो 2 इंची राईट साईड समोरासमोर ठेवायची आणि अशा पद्धतीने आपल्याला हा स्टिच करायचा आहे। नंतर जेवढं एक्स्ट्रा होईल तेवढी पट्टी आपण कट करून घेऊ आणि सुरुवातीला आहे ना थोडंसं 1 इंच अंतर ओपन ठेवायचं आहे, डायरेक्ट कडेपासून नाही स्टिच करायचं। ठीक आहे, तर बघा या पद्धतीने आपण ही पूर्ण राऊंडवरती ही पट्टी आहे ती स्टिच करून घेत आहोत आणि पूर्ण शर्ट आपला इथं यूज झालेला आहे, म्हणजे थोडा पण कपडा शर्टचा वाया नाही गेला। जे कतरण वगैरे असतात ते तर जाळण्यासाठी उपयोग होतोच त्याचा। आता बघा इथपर्यंत आलो, आता त्यानंतर जेवढं एक्स्ट्राची पट्टी होईल ना तेवढी आपल्याला कट करून घ्यायची। तर बघा मी इथे मार्किंग करून घेतली आणि जशी मार्किंग केली ना तशीच आपण याची कटिंग करून घेऊ आणि अशा पद्धतीने अगोदर आपल्याला हा जोड देऊन घ्यायचा आणि मग ही ओपन साईड आहे ती स्टिच करून घ्यायची आहे। बघा या पद्धतीने, तर मी इथे चेक करून बघत होते पुरतोय का कपडा, तर बरोबर पुरतोय। आता हा जो जोडा आहे तो मी स्टिच करून घेतला आणि हा जो ओपन पार्ट होता ना तो पण आपण स्टिच करून घेतलेला आहे। आता त्यानंतर हा जो दुसरा बॅक साईडचा सर्कल होता ना तो आपल्याला यावरती अशा पद्धतीने ठेवायचा आहे। तिची राईट साईड आतल्या बाजूने आहे आणि रॉंग साईड वरतून आहे आणि कडेकडेला आपल्याला ठिकठिकाणी ते टाचणी लावून घ्यायची, म्हणजे आपल्याला हा पण सर्कल आहे तो स्टिच करायला सोपं जावं त्यासाठी।
आणि खूप लवकर बनून तयार होणारी मैत्रिणींनो ही आयडिया आहे. तुमच्या घरामध्ये पण असेच बेकार पडलेले शर्ट असतात, ते आपण पुसण्यासाठी काही पण किचन ओटा वगैरे त्याचा वापर करतो, पण तुम्ही अशा पद्धतीने पण एकदा हे ऑर्गनायझर आहे ते नक्की बनवून ट्राय करू शकता. याचा तुम्ही ना अशी उशी पण बनवू शकता आतमध्ये. आणि आत्ता तर मी तुम्हाला याच्या 2 आयडिया दाखवणारच आहे. पुढे आता जशी टाचणी लावली ना तशीच आपण याची स्टिचिंग पण करून घेऊ आणि मध्ये मध्ये येणारी टाचणी पण आपल्याला काढून घ्यायची आहे. आणि खूप लवकर बनून तयार होते मैत्रिणींनो ही आयडिया. आणि मध्ये मध्ये येणारी टाचणी पण मी काढून घेत आहे बघा. आणि अशा पद्धतीने आपली स्टिचिंग आहे ती कंप्लीट झालेली आहे. ठीक आहे. आता टाचणी काढून टाकली सगळी आणि जिथून आपले बटणं होते ना तिथून एक बटन खोलायचं आणि हे भाग आहे तो राईट साईडला टर्न करून घ्यायचा. आता सगळेच बटणं मी इथे खोलून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये ना मी तुम्हाला जेवणाचे ताटं बसते का सांगते. यानंतर बघा मैत्रिणींनो, हा जे जेवणाचे ताटं आहेत ना ते पण याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता, पण इझिली नाही जाते याच्यामध्ये, कारण की आपली झीप आहे ती झीप नाही याला, पण मधून आहे ना हे, त्यामुळे झीप जर अशी राऊंडमध्ये असती ना तर अगदी इझिली गेले असतं. या अगोदर पण मी तुम्हाला आहे ना दाखवलेलं आहे जेवणाच्या ताटांचा सेट ठेवण्यासाठी ऑर्गनायझर. हे ना मी खास म्हणजे सोफा, फ्लोअर सोफा म्हणून किंवा बसण्यासाठी दाखवलेलं आहे. तरी पण म्हटलं चला याच्यामध्ये तुम्हाला ताटं पण ठेवून दाखवते, म्हणजे तुम्हाला आयडिया यावी की ताटं बसतायत की नाही. तर कम्फर्टेबल नाही बसत, थोडंसं एक ताट ठेवावं लागतं. सगळं ताट आपण याच्यामध्ये सोबत नाही ठेवू शकत. बघा 3 ताटं ठेवले, म्हणजे ठेवायला जरा अवघड वाटतं. तर तुम्ही याच्यामध्ये ना आता मी तुम्हाला ताटं तर ठेवून दाखवले, अजून पण एक आयडिया आहे ती ठेवून दाखवते. तर तुम्ही जेवणाच्या ताटांचा सेट ठेवण्यासाठी ऑर्गनायझर म्हणून पण वापर करू शकता. आणि बघा ताटं ठेवल्याच्या नंतर ते अशा पद्धतीने दिसत आहे आणि बॅक साईडने पण बघा ते या पद्धतीने दिसत आहे. आता ताटं तर काय आपल्या याच्यामध्ये कम्फर्टेबल बसलेले नाही, तर याच्यामध्ये ना तुम्ही जे तुमचे कपडे असतील जास्तीचे ते ऑर्गनाईज करून ठेवण्यासाठी याचा ॲज अ ऑर्गनायझर म्हणून वापर करू शकता. किंवा मग तुमचे असे टाकाऊ कपडे, चिंध्या, जे कोणते शिलाईतून उरलेले कतरण असतील ना ते तुम्ही याच्यामध्ये फिल करून घेऊ शकता. म्हणजे तुम्ही याचा उशी म्हणून वापर करू शकता, पिलो म्हणून. किंवा मग तुमचे चांगले कपडे असतील ना ते स्टोअर करण्यासाठी ऑर्गनायझर म्हणून पण तुम्ही याचा वापर करू शकता. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला इथे 2 आयडिया तरी दाखवल्या. तर तुम्ही याच्यामध्ये चांगले कपडे ठेवले तरी चालतील, किंवा जे कपडे कामात येत नाहीत, आपल्या उपयोगात नाही, तर ते पण तुम्ही याच्यामध्ये फिल करून अशा पद्धतीनेच पिलो म्हणून पण वापर करू शकता तुमच्या सोयीनुसार. ठीक आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपला फ्लोअर सोफा म्हणून तुम्ही याचा वापर करू शकता, किंवा डोक्याखाली उशी म्हणून घेण्यासाठी पण तुम्ही याचा वापर करू शकता. खूप सुंदर मी तुम्हाला एक शर्टचा रियूज दाखवलेला आहे. म्हणजे टाकाऊ कपड्यांचा वापर करून तुम्ही अशा पद्धतीचं राऊंडवाली पिलो म्हणा किंवा डोक्याखाली घेण्यासाठी पण हिचा वापर होतो, आणि बसण्यासाठी फ्लोअर सोफा म्हणून पण तुम्ही हिचा वापर करू शकता. आणि बिना झिपची आहे. विशेष म्हणजे एकही रुपया खर्च न करता आपण याची आयडिया ती बनवलेली आहे. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा. आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय. तर याचं शिवून तयार माप मोजून दाखवायचंच राहिलं, कितीचं रेडी राहिलं. तर बघा 13 इंचाचा हा सर्कल आहे आणि उंची आहे 3 ते 3.25 इंच. म्हणजे 13चं सर्कल आणि 3.25 इंचची उंची आहे. ठीक आहे.